चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून शेकडेवारी हा घटक घेत आहोत। त्यामध्ये आज आपण भाग 2 की ज्यामध्ये प्रकार चौथा घेत आहोत। बघा, यापूर्वी आपण प्रकार 3 घेतलेले आहेत। बघा, तर थोडक्यात एक्झाम्पल नंबर 1 सांगताय आपल्याला x चे 20% बरोबर 50 तर x बरोबर किती। बघा, फक्त एवढं उदाहरण सोडवायचं आपल्याला इथपर्यंत, बरोबर आहे काय। बघा, x चे म्हणजे गुणिला 20%। बघा, आता 20च्या पुढे टक्के किंवा शेकडा चिन्ह आलं म्हणजे त्या संख्येला छेदात 100 आणि बरोबर समोर सांगितलेले आहेत बघा 50। तर मग x बरोबर किती। फक्त आता समीकरण सोडवूया। मग समीकरण सोडविण्यासाठी काय, तर x बरोबर 50 आणि x ला भागाकारातील 100 बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे बाजू बदलून गेल्यानंतर जाणार गुणाकारात आणि गुणाकारातील 20 समोर गेल्यानंतर जाणार भागाकारात। म्हणजे थोडक्यात काय, तर आपण समीकरणामध्ये चल म्हणजे एबीसीडी किंवा अ ब क ही जी अक्षरे असतात त्यांना चल म्हणतोय। त्यांना बरोबर चिन्हाच्या कोणत्या एका साईडला ठेवतोय आणि संख्या दुसऱ्या साईडला ठेवतोय। मग त्यांच्यामध्ये आपापसात बदल काय, तर गुणाकार भागाकार म्हणजे डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर गुणाकारचे रूपांतर भागाकारात होते तर भागाकारचे रूपांतर गुणाकारात होते, बरोबर आहे। आणि समीकरण सोडवताना बेरीज वजाबाकीचे काय होते, तर डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे गेल्यानंतर आपापसात बदल बेरीजचे वजाबाकी आणि वजाची बेरीज होते। हे बेसिक एवढं लक्षात राहू द्या। म्हणून या ठिकाणी x ला भागाकारात असणारे 100 बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यावर गुणाकारात गेले तर गुणाकारातील 20 भागाकारात गेले। मग आता 20 एके 20, 20 पंचे 100, मग राहतात x बरोबर 50 गुणिला 5 आणि म्हणून x बरोबर 5 0 0 आणि 5 5 25 म्हणजे एकूणात उत्तर येते बघा 250। मग आता या ठिकाणी x बरोबर 250 म्हणजे ह्या 250 चे 20% आणि बरोबर सांगता येतात बघा 50। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा, x चे 2/3%। बघा, या ठिकाणी हे 2 नाहीये, बरोबर आहे। x चे 2/3% बरोबर 2 तर x बरोबर किती। थोडक्यात खाली मांडून दाखवतो तुम्हाला। x चे 2/3% बरोबर 2 तर x बरोबर किती। तर बघा, x चे म्हणजे गुणिला 2/3, ह्याला समोर टक्के चिन्ह आहे म्हणून छेदात आले बघा या ठिकाणी 100 आणि समोर सांगता येतात बरोबर 2। बघ आता या ठिकाणी बघा 2/3 ला छेदात म्हणजे भागाकारात 100 होते पण त्याला छेद नाही म्हणून छेद दिला बघा 1 आणि मग x बरोबर x गुणिला 2/3, त्या 2/3 ला छेदात म्हणजे भागाकारात आहे 100/1, याची अंश व छेदाची उलटपालट होऊन येणार गुणाकारात 1/100 बरोबर 2। तर बघा, तर समोर काय सांगता येतं मग x बरोबर 2 आणि बघा या ठिकाणी x ला गुणाकारातील 2 गुणिला 1 समोर जाणार भागाकारात, x ला भागाकारातील 3 गुणिला 100 वरती जाणार समोर बाजू बदलून गेल्यावर गुणाकारात। म्हणजे सांगता येते बघा, मग बरोबर x बरोबर 2 गुणिला 2/3 समोर बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेल्यानंतर होणार बघा 3/2 गुणिला 1/100 होणार बघा 100/1 आणि मग हे 2 2 कटले म्हणून x बरोबर 3 गुणिला 100 बरोबर राहतात बघा 300। म्हणजेच x बरोबर या ठिकाणी सांगता येतात 300। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा, x चे 10% बरोबर 0.101 तर x बरोबर किती। मग पहिल्यासारखंच इथपर्यंत मांडूयात। फक्त x चे म्हणजे गुणिला 10%
10च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 0.101 तर x बरोबर किती? मग आता x बरोबर बघा समोरील 0.101 जसे आहेत तसे मागील x ला भागाकारातील 100 बाजू बदलून समोर गेले गुणाकारात तर गुणाकारातील 10 बाजू बदलून गेले बघा भागाकारात। आता या ठिकाणी या वरील संख्यांमध्ये दशांश चिन्हानंतर पॉइंट नंतर 3 अंक आहेत म्हणून खाली फक्त 1 2 3 शून्य वाढवूया म्हणजे दशांश चिन्ह निघून गेले म्हणजे सुरुवातीला फक्त आपण दशांश चिन्ह काढले बरोबर आहे। मग आता खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले मग राहतात फक्त बघा x बरोबर 101 गुणिला 1 आणि छेदात आहेत बघा 100। आता 101 गुणिला 1 मग आपण शिकलेलो आहोत कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणला तर उत्तर येणार बघा 101 गुणिला 1 म्हणजे 101च आणि छेदात येतात 100। पुन्हा आपण भागाकारामध्ये पण शिकलेलो आहोत आपण कोणत्याही संख्येला जर 1 वर शून्य असणार आहे म्हणजे 10 100 1000 अशा संख्यांनी भागात असू तर प्रत्यक्ष भागाकार न करता भाजक संख्येतील 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढे वरील संख्येत उजवीकडे अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे। मग इथे 1 वर किती शून्य आहेत 1 2 म्हणजे वरील संख्येमध्ये उजवीकडे 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यावे म्हणून x ची किंमत येते बघा 1.01। चला नेक्स्ट मध्ये घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा अंकगणित सर्व एकदम सोपे आहे पण तुम्हाला जर थोडेसे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे क्रिया करताना जर अडचण येत असेल तर आपण यापूर्वी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे बेसिक चॅप्टर घेतलेले आहेत लेक्चर्स घेतलेले आहेत। सर्वप्रथम ते लेक्चर बघा आणि मग समोरील लेक्चर बघत या म्हणजे स्टेप बाय स्टेप तुमच्या लगेच लक्षात येईल। आणि जर बघताना या लेक्चरमध्ये तुम्ही नवीन असाल तर निश्चितपणे मी शिकवलेलं आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा। पाहताना जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वप्रथम तुम्हाला येतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहाल म्हणजे तो व्हिडिओ तुमचा चुकणार नाही। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। चला तर मग समोर घेऊया बघा x चे 8/7 बरोबर 8 तर x बरोबर किती? मग पहा काय सांगता येते x चे म्हणजे x गुणिला चे म्हणजे गुणिला 8/7 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 8। मग आता बघा 8/7 ला छेदात 100 छेदात म्हणजे भागाकारात जर अपूर्णांकाला 8 अंश आणि छेद 7 अंश व छेद रूपात आहे ते याला भागताना 100 ला सुद्धा आपल्याला छेद द्यावा लागेल बरोबर आहे। आणि मग होते बघा x गुणिला 8/7 8/7 ला 100/1 भागाकारात आहे म्हणजे 100/1 ह्या अंश व छेदाची उलटपालट करून गुणाकारात घेऊया 100/1 मग याचे अंश व छेदाची उलटपालट 1/100 गुणाकारात आले मग समोरील बरोबर 8। आता राहते बघा x बरोबर समोरील 8 जसे आहेत तसे आता 8/7 समोर गेल्यानंतर होणार बघा गुणाकारात 7/8 1/100 चे होणार बघा 100/1 मग आता हे 8 कटले म्हणजेच राहतात बघ फक्त x बरोबर 7 गुणिला 100 म्हणजेच x बरोबर सांगता येतात बघा 700 आणि मग थोडक्यात सांगता येतात 700 चे 8/7 बरोबर 8 येतात। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा x चे 20% बरोबर 0.01 तर x बरोबर किती? मग सांगता येतात x चे म्हणजे गुणिला 20% 20च्या समोर टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100 आणि बरोबर 0.01 आता x बरोबर समोरील 0.01 जसे आहेत तसे
x ला गुणाकारातील 100 भागाकारातील 100 बाजू बदलून समोर गेले गुणाकारात, तर गुणाकारातील 20 समोर गेले बघा भागाकारात। आता पहिल्यासारखंच बघा या ठिकाणी फक्त वरती म्हणजे अंशामध्ये दशांशानंतर 2 अंक आहे, म्हणून छेदात काय करूया तर 2 शून्य छेदातील संख्येवरती वाढून घेऊयात, म्हणजेच काय झालं वरील दशांश चिन्ह निघून गेलं। मग राहते फक्त बघा 1 गुणिला 100 आणि भागाकारात येतात 2000। मग सरळ सरळ खालील 1 2 शून्य कटले, मग वरील 1 2 शून्य कटले, मग x बरोबर राहतात बघा 1 गुणिला 1 म्हणजे 1 भागाकारात 100। बघा x बरोबर आता 1/20 आणि यामध्ये सोपे आयडिया सांगतो तुम्हाला। जर 1/20 म्हणजे 1 ला 20 ने भागावयाचे असेल तर त्यामध्ये काय करा, फक्त वरतीच्या 1 वर इथपर्यंत शून्य वाढवा की जिथपर्यंत खालील संख्येपेक्षा मोठी होत नाही। बघा 1 वरती 1 शून्य वाढवलं पण खालील संख्येपेक्षा मोठी होते का नाही, आणखी 1 वाढवलं आता मोठी झाली, बरोबर आहे। मग आता जेवढे शून्य वाढवले तेवढे जशीचे तसे देऊन टाकूया आणि मग यांचा डावीकडे 1 अंक सोडून 1 शून्य सोडून दशांश चिन्ह देऊया आणि आता बघा का 100 भागिले 20 म्हणजे 20 100 म्हणजेच x बरोबर 0.05। बघा आता यामध्ये हा 1/100 सोडवत होतो आपण या ठिकाणी काय बघा 1/20 सॉरी 1/20। आता अशा संख्यांचा भागाकाराचा एक शॉर्ट फॉर्म्युला तुम्हाला एकदा शिकवून टाकतोय। बघा जर तुम्ही 1 ला 200 ने भागत आहात, 1 ला 200 ने भागत आहात तर फक्त 1 वरती इथपर्यंत शून्य वाढवा जेणेकरून ते 200 पेक्षा मोठे होईल। बघा 1 शून्य वाढवलं झाले 10, 200 पेक्षा मोठे नाही, 2 शून्य वाढवले झाले 100 पण 200 पेक्षा मोठे नाही, आता 3 शून्य वाढवले आता झाले 1000 म्हणजे खाली 200 पेक्षा मोठे झाले। मग समोर उत्तरामध्ये सरळ जेवढे शून्य वाढवले तेवढे देऊन टाका। मग किती वाढवले 3 वाढवले, मग डावीकडे 1 शून्य 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्या आणि आता 1000 भागिले 200 खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले 10 भागिले 2 बरोबर 2×5 10 म्हणजे उत्तर काय येते बघा 0.005। आणखी एक उदाहरण बघा, तुम्हाला जर 1 भागिले 4000 असेल बघा, मग आता वरील अंक तर संख्या तर छोटी आहे, मग खालील संख्येने कसे भागावे, मग वरील संख्येमध्ये इथपर्यंत शून्य वाढवत जा जेणेकरून ते खालील संख्येपेक्षा म्हणजे 4000 पेक्षा मोठी होईल। मग 1 शून्य वाढवले 2 शून्य वाढवले 3 वाढवले तरी पण 1000 हे 4000 पेक्षा लहान आहे। आता चौथं 1 शून्य वाढवलं आता झाले 10000 जे की 4000 पेक्षा मोठे आहे। मग शॉर्टमध्ये उत्तरामध्ये जसेचे तसे जेवढे वाढवले तेवढे शून्य देऊन टाका, मग 1 2 3 4 जेवढे वाढवले तेवढे शून्य देऊन टाकले। आता डावीकडे 1 शून्य सोडून दशांश चिन्ह द्या, मग सरळ सरळ आता काय करावं याचे आपल्याला तर 10000 भागिले 4000 उत्तर उदाहरण सोडूया। मग बघा खाली 1 2 3 शून्य कटले, वरील 1 2 3 शून्य कटले, मग राहते फक्त 10 भागिले 4। मग 10 ला 4 ने भागताना काय तर 4 दुने 8, मग 10 मधून 8 गेले राहतात बघा 2 आणि दशांश चिन्ह घेतलेलं आहे म्हणजे आपण वरती शून्य देऊ शकतो। मग 20 भागिले 4 तर 4×5 20 म्हणजे उत्तर येते बघा 0.00025। त्याच पद्धतीमध्ये या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे। चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे गणित हे कितीही वीक असो तरी पण जर तुम्ही आपलं प्रत्येक लेक्चर हे मनापासून ऐकलं बघितलं आणि सोबत नोटबुक आणि पेन ठेवला, संपूर्ण उदाहरणं जशीच्या तशी लिहून घेतले, पुन्हा पुन्हा सोडवले तर तुमचं गणित या ठिकाणी पक्केच होईल। चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया। नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, x चे 25% बरोबर 75 तर x बरोबर किती। मग बघा x चे म्हणजे गुणीला 25% शेकडा 25, समोर टक्के किंवा शेकडा चिन्ह आलं तर छेदात 100 समोर येतात बरोबर 75।
म्हणून x बरोबर 75. हे 100 भागाकारातील 100 समोर बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यावर गुणाकारात आणि गुणाकारातील 75 गेले भागाकारात. मग 25 एक 25, 25 त्रिक 75. म्हणून x बरोबर 3 गुणिला 100. तर x बरोबर 3 0 0 3 0 0 3 1 3 म्हणजे सांगता येतात 300. चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते x चे 0.4% बरोबर 50. इथं बरोबर चिन्ह म्हणजे कसं बघा, x चे 0.4% बरोबर 50. तर x बरोबर किती बघा. मग काय सांगता येते, x चे म्हणजे गुणिला 0.4 समोर टक्के चिन्ह म्हटलं तर छेदात 100 आणि बरोबर सांगता येतात 50. मग सरळ सरळ डावीकडील संख्या बरोबर चिन्हाच्या डावीकडील संख्या उजवीकडे घेऊन जाऊया. मग सांगता येते x बरोबर 50. x ला भागाकारातील 100 समोर गेले गुणाकारात तर 0.4 गेले भागाकारात. आता या ठिकाणी काय होते, दशांशानंतर एक अंक खाली होता म्हणून वरती कोणत्याही एका संख्येनंतर 1 0 वाढवूया म्हणजे खाली दशांश चिन्ह निघून गेले. मग आता काय सांगता येते बघा, x बरोबर आता भागाकार करून घेऊया. मग 4 1 4 कटले, 4 दुणे 8, 10 मधून 8 गेले राहतात 2. हा 0 त्यावरती आला मग झाले 20. मग 4 पंच 20 आणि 4 0 0 म्हणजेच x बरोबर 50 गुणिला 250. मग आता संख्यांच्या शेवटी 0 असेल तर फक्त संख्यांचा गुणाकार बघा. मग 3 0 1 सॉरी हे 1 0 हे 1 0 शेवटी ठेवूनच देऊया 2 0. आता करूया फक्त 5 गुणिला 25, 5 गुणिला 25. मग 25 5 सांगता येतात 1,600. मग उत्तर सांगता येते बघा 12,500. म्हणजेच 12,500 चे 0.4% बरोबर 50. नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा 600 चे किती टक्के बरोबर 45. आता आपला प्रकार समोर आलेला आहे. बघा 600 चे किती टक्के म्हणजेच 600 चे किती टक्के म्हणजे x%. किती टक्के म्हणजे x% बरोबर 45. मग आता x बरोबर किती पहिल्यासारखंच आहे, फक्त थोडासा विचारण्यामध्ये काय तर फरक केलेला आहे. चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया. म्हणजे काय फक्त मांडणी थोडीशी बदलली की आपण कन्फ्यूज होतोय, पण कन्फ्यूज व्हायचं का नाही. टोटल अंकगणित बेसिकली लक्षात घ्यायचं. आणि मग बघा आता सरळ सरळ 600 चे म्हणजे गुणिला x%. x च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि बरोबर सांगता येतात 45. मग आता x बरोबर समोर 45, x ला भागाकारातील 100 समोर गेले गुणाकारात आणि गुणाकारातील 600 समोर गेले भागाकारात. मग खाली 1 2 वरील 1 2 0 कटले म्हणजेच x बरोबर 45 भागिला 6 आणि म्हणून x बरोबर बघा 6 1 6 कटले, 6 7 42, 45 मधून 42 गेले. मग खाली राहतात बघा 3, पण या 3 ला 6 ने भाग जात नाही. मग सुरुवातीला दशांश चिन्ह दिले, इथे 0 दिला म्हणजे राहते 6 पंच 30. म्हणजे उत्तर येते बघा 7.5 म्हणजे 600 चे 7.5% बरोबर 45. नेक्स्ट एक्झाम्पल. नऊशेचे किती टक्के बघा या ठिकाणी 900 चे किती टक्के बरोबर 54. म्हणजेच 900 चे बघा 900 चे किती टक्के तर 1% बरोबर 54. मग 900 चे म्हणजे गुणिला 1%, x च्या समोर टक्के चिन्ह
म्हणजे छेदात 100 बरोबर 54. म्हणून x बरोबर 54. मग x ला भागाकारातील 100 बाजू बदलून जाणार गुणाकारात, तर गुणाकारातील 900 बाजू बदलून जाणार भागाकारात. आता खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजेच x बरोबर 54 भागिला 9 म्हणून x बरोबर 9 सखे 54. म्हणजेच 900 चे किती टक्के तर 6% बरोबर सांगता येतात 54. म्हणजे x बरोबर 54, x ची किंमत 54. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा. हा प्रकार 5वा आहे. प्रकार 5वा यामध्ये काय तर 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. कसं दिलं उदाहरण बघा. थोडंसं असं नाही देता असं दिलं म्हणजेच काय 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती. म्हणजेच 5 रुपयाचे शेकडा किती म्हणजेच x शेकडा x. बघा शेकडा x म्हणजे थोडक्यात कंसात सांगता येते x% ना, बरोबर आहे. हे टक्के चिन्ह जे आहे ते इथे लिहूनच दिलं सरळ. टक्के किंवा शेकडा, टक्के किंवा शेकडा म्हणजे 5 रुपयाचे शेकडा x म्हणजे शेकडा x किंवा x% बरोबर 90 पैसे. बरोबर 90 पैसे. तर x बरोबर किती बरोबर आहे. म्हणजेच काय 5 रुपयाचे किती टक्के म्हणजेच 90 पैसे. आता एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी 5 काय आहे रुपये आहे, 90 काय आहे पैसे आहे. 90 काय आहे पैसे आहे. मग दोघांना पहिले समान प्रमाणात घेऊया. एकतर पैसेला रुपयात रूपांतरित करू किंवा रुपयाला पैशामध्ये रूपांतरित करू. सर्वांना माहिती आहे बघा 1 रुपया बरोबर 100 पैसे, 2 रुपये बरोबर 200 पैसे. म्हणून 5 रुपये बरोबर 500 पैसे. बघा 500 पैसे म्हणजे रुपयाचं रूपांतर पहिले करूया पैशात. म्हणून 5 रुपये बरोबर 500 पैसे. फक्त रुपयाला म्हटलं पैशात. चे शेकडा किती म्हणजे शेकडा x किंवा x% बरोबर 90 पैसे. तर आता समोर आहे तर x बरोबर किती. फक्त शाब्दिक उदाहरणाचं रूपांतर आपल्याला समजेल या रूपांतरात समीकरणात रूपांतरित केलं. आणि आता समोरील भाग तर तुम्हाला माहितीच आहे. बघा एकदम सोपं. 500 पैसे म्हणजे 500 चे म्हणजेच गुणिला x%, x समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि समोर आहे 90. बरं x बरोबर 90. x ला भागाकारातील 100 समोर बाजू बदलून गेल्यावर बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेले गुणाकारात, तर गुणाकारातील 500 समोर गेले भागाकारात. आता खालील 1 2 0 वरील 1 2 0 कटले मग राहते 90 भागिला 5. म्हणून x बरोबर बघा 5 1 5 कटले मग 5 1 1 5 9 मधून 5 गेले राहतात 4 झाले 40. मग 5 8 40 म्हणून x बरोबर 18. म्हणजेच 90 पैसे हे 5 रुपयाचे शेकडा किती तर शेकडा 18 किंवा 18% असं आपल्याला या ठिकाणी उत्तर सांगता येते. म्हणजे x बरोबर 18 म्हणजेच 90 पैसे हे 5 रुपयाचे 18% होय. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. चला तर आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 4 रुपये हे 40 रुपयाच्या शेकडा किती. कोणाच्या 40 रुपयाच्या शेकडा किती म्हणजे शेकडा किती सांगता येतील आपल्याला x. शेकडा x कोणाच्या 40 रुपयाच्या आणि कोण तर 4 रुपये म्हणजे सांगता येते 40 रुपयाच्या
40 रुपये 4 शेकडा किती म्हणजे शेकडा x म्हणजे x टक्के शेकडा x म्हणजे शेकडा x किंवा x टक्के बरोबर 4 रुपये। मग आता दोन्ही पण रुपये रुपयांमध्ये आहेत, दोन्ही समान प्रमाणात आहेत। मग आता फक्त समोरील उदाहरण सोडून घेऊया, समीकरण सोडवूया। मग सांगता येते 40 रुपये 4 म्हणजे गुणिला x टक्के, मग x च्या समोर टक्के चिन्ह म्हटलं तर छेदात 100 बरोबर 4 रुपये। म्हणून x बरोबर 4, x ला भागाकारातील 100 बाजू बदलून गेले गुणाकारात आणि गुणाकारातील 40 समोर बाजू बदलून गेले भागाकारात। मग वरील 1 खालील 1 शून्य कटले, राहतात 4 गुणिला 10 भागिला 4, परत खालील 4 वरील 4 कटले, म्हणून x बरोबर राहतात फक्त 10। म्हणजेच काय तर 40 रुपयाच्या बघा 40 रुपयाच्या 10% बरोबर सांगता येतात 4 रुपये। म्हणून किती टक्के तर 10% बरोबर 4 रुपये। 40 रुपयाच्या 10% बरोबर 4 रुपये। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। नेक्स्ट एक्झाम्पल 300 पैसे हे 20 रुपयाच्या शेकडा किती। बघा आता या ठिकाणी कोणाच्या तर 20 रुपयाच्या बघा 20 रुपयाच्या शेकडा किती किंवा किती टक्के म्हणजे किती टक्के x टक्के बरोबर 300 पैसे। फक्त समीकरण काय केलं आपण तर सरळ मांडणीमध्ये करून घेतलं की आपल्याला जे मांडणी रूपात घेता येते आणि मग समीकरण सोडवता येते। आता या ठिकाणी महत्त्वाची लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट 20 काय आहे रुपये तर 300 काय आहे पैसे, 300 काय आहे पैसे। 20 रुपयाच्या किती टक्के म्हणजे x टक्के बरोबर 300 पैसे। मग आता सर्वप्रथम काय तर प्रमाण समान करूया, रुपये रुपये किंवा पैसे पैसे। मग 20 रुपये बघा 1 रुपया म्हणजे 100 पैसे, तर 20 रुपये म्हणजेच 2000 पैसे। बघ 2000 पैसे च्या x टक्के बरोबर सांगता येतात 300 पैसे। आता काय झालं दोनही ठिकाणी प्रमाण समान झालं, पैसे पैसे। मग आता समीकरण मांडूया आणि x ची किंमत शोधूया। मग सांगता येते बघा 2000 पैसे च्या म्हणजे गुणिला 4 x टक्के, x च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि बरोबर सांगता येतात 300 पैसे। आता फक्त x ची किंमत शोधूया। मग बघा x बरोबर 300, x ला भागाकारातील 100 बाजू बदलून गेले गुणाकारात आणि गुणाकारातील 2000 बाजू बदलून गेले भागाकारात। मग आता खालील 1 2 3 शून्य कटले, वरील 1 2 3 शून्य कटले, मग x बरोबर 30 भागिला 2, तर x बरोबर किती 15, 30 भागिला 2 म्हणजे 15। म्हणजेच सांगता येतात बघा 20 रुपयाच्या किती टक्के तर 15% बरोबर 300 पैसे। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा 450 पैसे हे 18 रुपयाच्या शेकडा किती। काय 18 रुपयाच्या मग 18 रुपयाच्या शेकडा म्हणजे टक्के, x टक्के बरोबर किती तर 450 पैसे बरोबर आहे। आता या ठिकाणी 18 रुपये तर 450 पैसे। मग सर्वप्रथम काय करूया तर दोघांचे प्रमाण समान करूया। मग समान करताना रुपयांचं रूपांतर पैशामध्ये, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, तर 18 रुपये म्हणजे 1800 पैसे। मग 1800 पैसे च्या किती टक्के म्हणजे x टक्के बरोबर 450 पैसे। आता काय झालं दोनही ठिकाणी पैसे पैसे प्रमाण सेम झालं, सारखं झालं। आता उदाहरण
समीकरण मांडूया आणि समीकरण सोडूया। मग 1800 पैसे 4 म्हणजे गुणिला 1800 पैसे 4 x टक्के, x च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100, समोर बरोबर संख्या येतात 450। मग x बरोबर समोरील 450 जसे आहेत तसे x ला भागाकारातील 100 बाजू बदलून गेले गुणाकारात, गुणाकारातील 1800 बाजू बदलून गेले भागाकारात। मग आता खालील 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजे x बरोबर 450 भागिले 18। आता ह्याला 9 ने लहान रूप देता येते, मग नमापाची 45 9 0 0 छेदात 9 दुने 18 म्हणजेच x बरोबर राहतात बघा 50 भागिले 2, 50 भागिले 2, x बरोबर 50 भागिले 2 म्हणजे 25। मग x टक्के म्हणजे किती टक्के, तर 25%। मग सांगता येते 18 रुपयाच्या 25% बरोबर 450 पैसे। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। ₹4.5 हे 9000 पैशाच्या शेकडा किती? बघा 4.5 हे 9000 पैशाच्या शेकडा किती, म्हणजेच 9000 पैशाच्या शेकडा किती म्हणजे शेकडा x बरोबर 4.5 रुपये। 4.5 रुपये म्हणजे 4.5 रुपये। मग सरळ सरळ आहे 9000 पैशाच्या x टक्के बरोबर 4.5 रुपये। 1 रुपया म्हणजे 100 पैसे, तर 4.5 रुपये म्हणजे 450 पैसे। म्हणजेच काय, तर प्रमाण दोन्हींचं पैसे पैसे सारखं केलं। आता फक्त समीकरण सोडूया। मग समीकरण काय सांगता येते बघा 9000 म्हणजे गुणिला x टक्के, x च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 450, तर x बरोबर 450, x ला भागाकारातील 100 समोर बाजू बदलून गेले गुणाकारात, गुणाकारातील 9000 बाजू बदलून गेले भागाकारात। आता खाली 1 2 3 वरील 1 2 3 शून्य कटले म्हणजेच x बरोबर 45 भागिले 9 म्हणजेच x बरोबर नमापाची 45। म्हणजेच काय सांगता येते बघा, तर 9000 पैशाच्या x टक्के म्हणजे किती टक्के, 5% बरोबर 450 पैसे किंवा 4.5 रुपये होय। चला नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते। नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे बघा 350 रुपयांपैकी 300 रुपये शेकडा किती। मग आता मांडणी थोडीशी चेंज केली, आता शाब्दिक मध्ये थोडं चेंज केलं। फरक असा आहे 350 रुपयांपैकी 300 म्हणजेच असंही सांगता येते, एक लक्षात घ्या 350 रुपयांपैकी 300 आणि याला गुणिला 100 जर केलं तर शॉर्ट मध्ये उत्तर भेटून जाते। किंवा याची मांडणी अशी पण सांगता येते बघा, ती मांडणी हीच येते काय, ह्या मांडणीमध्ये येते ते फक्त एकदा लक्षात घ्या 350 रुपयांपैकी 300 गुणिला 100। मग कशी येते बघा, या ठिकाणी फक्त 350 रुपयांपैकी म्हणजे 350 रुपयांच्या किती टक्के, शेकडा किती म्हणजे किती टक्के, शेकडा x बरोबर 300। काय करायचं फक्त 350 रुपयांच्या शेकडा किती बरोबर 300। मग x ची किंमत शोधूया। मग 350 रुपयांच्या म्हणजे गुणिला x टक्के, x च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि बरोबर 300 म्हणून x बरोबर 300, x ला भागाकारातील 100 बाजू बदलून गेले गुणाकारात, गुणाकारातील 350 बाजू बदलून गेले भागाकारात। मग आता खालील 1 वरील 1 शून्य कटले म्हणजेच x बरोबर 300 गुणिला 10 आणि भागाकारात 35। आता बघा
या ठिकाणी 5ने आणि या ठिकाणी 5ने भाग जाते, मग 5 7 35 वरती 5 दुने 10 म्हणजेच x बरोबर 300 गुणिला 2 आणि भागाकारात 7. मग ते या ठिकाणी बघा x गुणिला, मग सुरुवातीला 300 गुणिला 2 सोडून घेऊया. 300 गुणिला 2 म्हणजेच काय सांगता येतात बघा 600 म्हणजेच बे0 0 बे0 0 आणि बेत्रिक 6 छेदात 7. मग आता x बरोबर बघा 7 8 56 60 मधून 56 गेले, खाली राहतात बघा 4. मग या 4 वरती 0 आला झाले 40. मग 7 5 35 40 मधून 35 गेले, बाकी राहतात 5 छेदातील 7 जसे आहेत तसे म्हणजे 85.5 छेद आणि मग याच्या समोर फक्त टक्के चिन्ह लिहा. 85.5/7 टक्के म्हणजे 350 रुपयांच्या 85.5/7 टक्के बरोबर 300 किंवा 350 पैकी 300 बरोबर 85.5/7 टक्के हो, शेकडा हो. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एका संख्येच्या 75% बरोबर 1500 तर त्या संख्येच्या 18.5% बरोबर किती. शॉर्ट मध्ये प्रकार हा 6वा आहे. काय एका संख्येच्या, मग एक संख्या कोणती तर ती एक संख्या बरोबर सांगता येते बघा x. आणि मग आता काय तर एका संख्येच्या न लिहिता x बरोबर आहे म्हणजेच काय तर x च्या 75% बरोबर 1500 आणि मग x ची किंमत निघली तर त्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या तर x च्या, कारण ती संख्या काय म्हणतोय आपण x, ती संख्या काय म्हणतोय x. मग त्या संख्येच्या म्हणजे x च्या 75% बरोबर 1500 तर x ची किंमत मिळाल्यानंतर त्या x च्या 18.5% बरोबर किती. मग सुरुवातीला आपण x ची किंमत शोधूया. मग x ची किंमत काय तर x गुणिला च्या म्हणजे गुणिला 75% x च्या 75च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 1500 म्हणून x बरोबर 1500 आणि x ला भागाकारातील 100 बाजू बदलून गेले गुणाकारातील 75 बाजू बदलून गेले भागाकारात. मग आता 25 त्रिक 75 25 चूक 100 म्हणजेच x बरोबर राहतात 1500 गुणिला 4 आणि भागीला 3. मग आता 3 एके 3 कटले 3 5 15 3 0 0 मग x बरोबर 500 गुणिला 4. मग x बरोबर 4 0 0 4 0 0 आणि 4 5 20 म्हणजे x बरोबर 2000. मग आता 30 संख्या बरोबर बघा काय म्हटलं आपण 30 संख्या बरोबर काय होती x. मग x बरोबर 2000 म्हणून 30 संख्या काय मिळाली आपल्याला 2000. मग त्या संख्येच्या म्हणजे 2000 च्या 18.5% बरोबर किती. म्हणून त्या संख्येच्या म्हणजेच 2000 च्या 18.5% बरोबर किती. मग 2000 च्या म्हणजे गुणिला 18.5 18.5च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर x किती म्हणजेच काय आता x. मग आता या ठिकाणी इथंच गुणाकार करूया. मग 2000 गुणिला 18.5 छेदात 100. आता दशांशानंतर वरती एक अंक आहे म्हणजे खाली एक शून्य वाढवूया म्हणजे दशांश चिन्ह निघाले. बघा खाली जर दशांशानंतर अंक असतील तर वरती शून्य वाढवा, वरती दशांशानंतर अंक असतील तर खाली शून्य वाढवा. हे आपण दशांश अपूर्णांक
किंवा दशांश चिन्हाच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत, पण या ठिकाणी शॉर्टमध्ये लक्षात पण राहू द्या। आता खाली 1 2 3 वरील 1 2 3 शून्य कटले म्हणजे 2 गुणिला 185 बरोबर x। आता 2 ने 185 ला गुणूया, मग 2 पंचे 10 शी 0 हातच्या आले 1 2 16 हातचा 1 17 शी 7 पुन्हा हातच्या आले 1 परत 2 1 2 हातचे 3 म्हणजे 370। तर x बरोबर 370 म्हणजे x च्या म्हणजे त्या संख्येच्या 18.5% बरोबर 370 म्हणजे त्या संख्येच्या 18.5% बरोबर काय सांगता येतात 370। म्हणजे आपलं उत्तर काय बघा या ठिकाणी, तर 370 होईल। नेक्स्ट एक्झाम्पल, एका संख्येच्या 12.5% बरोबर 62.5 तर त्या संख्येच्या 87.5% बरोबर किती। मग सुरुवातीला एका संख्येच्या, मग थोडक्यात एक संख्या किंवा ती संख्या बरोबर काय सांगता येते बघा x। मग त्या संख्येच्या म्हणजे थोडक्यात सांगता येते x च्या, मग x च्या म्हणजे x गुणिला 12.5 12.5 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि बरोबर सांगता येतात 62.5। मग आता बघा म्हणून x बरोबर, तर x बरोबर 62.5 x ला भागाकारातील 100 गेले बघा गुणाकारात आणि गुणाकारातील 12.5 गेले बघा भागाकारात। आता काय होणार, हे समीकरण सोडवल्यानंतर x ची किंमत मिळणार, समीकरण सोडवल्यानंतर x ची किंमत मिळणार आणि मिळाल्यानंतर पुन्हा त्याचे 87.5% शोधावयाचे। मग असं समजूया इथपर्यंत समीकरण सोडवलं तर ही काय येणार, कंसामध्ये x ची किंमत, समजा x ची किंमत मिळाली, ह्याला पण गुणिला करूया। मग आता 87.5 आणि समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100। म्हणजे शॉर्ट मध्ये एकाच वेळी आपण संपूर्ण उदाहरण या ठिकाणी सोडवू शकतो। म्हणजेच मग इथे कंस निघून गेला म्हणजे काढून टाकूया आणि सरळ सरळ समोर हे गुणाकारात लिहूया आणि जे उत्तर मिळेल ते आपल्याला ती संख्या शोधता येते, ती संख्या म्हणजेच x। मग आता बघा ह्या ठिकाणी वरती दशांशानंतर एक अंक, ह्या ठिकाणी वरती दशांशानंतर एक अंक आणि ह्या ठिकाणी खाली दशांशानंतर एक अंक, वरती दशांशानंतर एक अंक खाली दशांशानंतर एक अंक, दोनही ठिकाणी सेम आहे म्हणजे निघून गेला। किंवा वरती दशांशानंतर एक अंक होता म्हणून खाली शून्य वाढवले, खाली दशांशानंतर एक अंक होता म्हणून वरती शून्य वाढवले। बघा दशांशानंतर खाली वरती सेम अंक असतील तर निघून गेले म्हटले तरी चालतात किंवा खाली वरती एक शून्य वाढवलं तरी चालते। या ठिकाणी वरती दशांशानंतर एक अंक म्हणजे खाली एक शून्य वाढवूया म्हणजे दशांश चिन्ह निघाले। बघा आता फक्त x बरोबर बघा 625 गुणिला 1000 खाली बघा 1250 गुणिला वरती 875 आणि खाली छेदात 1000। आता खाली 1000 वरील 1000 कटले, मग राहतात बघा x बरोबर 625 गुणिला 875 आणि छेदात आहेत बघा 1250। आता याला आपण 25 ने लहान रूप देऊया, मग 25 5 सव्वाशे 25 0 0। आता या साईडला काढूया बघा 25 दुनी 50 कितीचा गेला भाग 2चा, मग 62 मधून 50 गेले खाली राहतात 12, त्या 12 वरती समोरील एक अंक आला 5 पुन्हा झाले 125 म्हणजे 25 5
125. मग राहता समोर घेऊया बघा x बरोबर 25 गुणिला 875 आणि छेदात भागाकारात 50. मग 25 एक 25 कटले 25 दुनी 50 म्हणजे x बरोबर 875 आणि छेदात 2 म्हणून x बरोबर 875 ला 2 ने भाग देऊया. मग 2 चुके 8 2 त्रिक 6 7 मधून 6 गेले खाली राहतोय 1 वरील एक अंक झाला 1 वर 5 म्हणजे झाले 15. मग 2 7 14 15 मधून 14 गेले खाली राहतोय बघा 1. मग आता 1 ला 2 ने भाग जात नव्हता. मग काय करूया इथं दशांश चिन्ह देऊया इथं 0 घेऊया. मग 2 पंचे 10 म्हणजे उत्तर सांगता येईल बघा 437.5. x बरोबर 437.5 x बरोबर ती संख्या म्हणून बघा त्या संख्येच्या ह्या ठिकाणी काय तर त्या संख्येच्या सरळ उत्तर आलेले समोर त्या संख्येच्या म्हणजे x च्या 87.5% बरोबर 437.5. बघा म्हणजेच थोडक्यात त्या संख्येच्या 87.5% बरोबर 437.5. बघा या ठिकाणी काय आपण एकाच उदाहरणात म्हणजे एकाच वेळी संपूर्ण उदाहरण सोडवलं म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे ही मांडणी घेतलेली बघा आपण. ही मांडणी म्हणजे ती मूळ संख्या मिळाली बघा ती मूळ संख्या x आणि त्याच्या समोरही 87.5% असं एकत्रित आलं म्हणून त्या संख्येच्या 87.5% बरोबर 437.5 आलेले. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल एका संख्येच्या 40% बरोबर 1500 तर त्या संख्येच्या 30% बरोबर किती. मग या ठिकाणी एका संख्येच्या मग ती संख्या काय म्हटलं आपण x मानूया आणि मग या x च्या 40% बघा x च्या 40% बरोबर सांगितले आपल्याला 1500. तर त्या संख्येच्या म्हणजे कोणाच्या तर x च्या 30% बरोबर किती. बघा सुरुवातीला x च्या 40% बरोबर 1500 मग x ची किंमत मिळेल बघा x च्या म्हणजे गुणिला 40% 40 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 1500. बघा म्हणून x बरोबर 1500 आणि गुणिला 100 भागिला 40. आता फक्त x ची किंमत मिळणार पण आपल्याला काय करायचं समोरील 30% पण सोबतच शोधायचे. मग काय करूया आपण याला गुणिला 30 आणि 30 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100. तर सरळ काय मिळून राहिले बघा सरळ या ठिकाणी x च्या 30% मिळत आहे. x च्या 30% मिळत आहे हे लक्षात घ्या. x च्या 30% ही किंमत मिळणार आहे समोर. मग आता वरील 1 0 खाली 1 0 कटले खाली 100 वरील 100 कटले आणि मग x च्या 30% आपल्याला मिळत आहे. मग सोडूया बघा 1500 गुणिला समोर राहतात 3 आणि भागिला 4. मग बघा 1500 गुणिला 3 भागिला 4 सरळ सोडून घेऊया. बघा 1500 गुणिला 3 म्हणजे 1500 1500 आणि 15 त्रिक 45 छेदात येतात 4. मग 4 एके 4 4 एके 4 4 एके 4
5 मधून 4 गेले राहतो 1 झाले 1 वरती आले समोरील 0 मग झाले 10 4 दुने 8 या 10 मधून 8 गेले बाकी राहतात 2 वरील एक अंक 0 आले झाले 4 पंच 20 म्हणजे 1125 पण हे काय मिळाले बघा एक्सच्या म्हणजे त्या संख्येच्या किती टक्के 30% आणि बरोबर सांगता येतात 1125 होय आपलं उत्तर आहे बघा या ठिकाणी 1125 म्हणजे मूळ संख्येच्या 30% बरोबर 1125. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात. बघा एका संख्येच्या 60% बरोबर 300 तर त्या संख्येच्या 75% बरोबर किती. मग एक संख्या म्हणजे ती संख्या काय मानूयात आपण x आणि मग ह्या एक्सच्या 60% बरोबर 300 मग x बरोबर शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल x गुणिला च्या म्हणजे गुणिला 60% 60च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 300 मग x बरोबर 300 गुणिला 100 आणि भागीला 60. आता ही काय मिळणार आहे आपल्याला x ची किंमत मग x ला आपण मिटून टाकूया बरोबर आहे. मग x ची किंमत मिळाली समजा मग त्याच्याही 75% म्हणजे गुणिला 75च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि आता आपल्याला काय मिळणार तर सरळ त्या संख्येच्या म्हणजे x च्या 75% ह्याचं उत्तर काय मिळते बघा तर त्या संख्येच्या 75% आपलं फायनल उत्तर मिळते. मग बघा वरील 100 खालील 100 कटले वरील 1 0 खालील 1 0 कटले 6 1 6 6 पंच 30 म्हणून राहते बघा 5 गुणिला 75 म्हणून 5 गुणिला 75 5 5 25 शी 5 हातचे आले 2 5 7 35 हातचे 2 35 आणि 2 37 म्हणजे 375 म्हणजे एका संख्येच्या म्हणजे त्या संख्येच्या म्हणजे एक्सच्या किती 75% बरोबर काय मिळाले आपल्याला 375 म्हणजे आपलं उत्तर आहे बघा फायनल या ठिकाणी 375. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा एका संख्येच्या 4.40% बरोबर 200 तर त्या संख्येच्या 25% बरोबर किती. मग पहिल्यासारखं काय सांगता येते एका संख्येच्या मग ती संख्या काय म्हणतो बघा आपण ती संख्या बरोबर x मग या एक्सच्या 4.40% बरोबर 200 मग ती संख्या सापडल्यानंतर त्याच संख्येच्या 25% बरोबर किती. मग सुरुवातीला ती संख्या काय म्हणता येते आपल्याला x च्या म्हणजे गुणिला 4.40 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 बरोबर 200. मग x ची किंमत कशी शोधूयात आपण तर x बरोबर 200 गुणिला 100 छेदात येणार बघा 4.40 ही फक्त x ची किंमत मिळणार. असं समजा हे समीकरण सोडवल्यावर x ची किंमत मिळाली आणि त्या किमतीच्या पण शोधायचे 25% याला पण शोधूया गुणिला 25 च्या समोर टक्के चिन्ह म्हणजे छेदात 100 आणि मग सरळ उत्तर मिळणार तर या मूळ संख्येच्या 75% बरोबर किती आलेलं उत्तर असेल. मग आलेलं उत्तर आपल्याला म्हणून काय तर त्या संख्येच्या 25% बरोबर आलेलं उत्तर फायनल उत्तर असेल. मग काय सांगता येते या ठिकाणी खाली दशांशानंतर 2 अंक
म्हणून वरती दशांशानंतर 2 शून्य वाढवा आणि 2 शून्य वाढवल्यानंतर या ठिकाणी आपलं दशांश चिन्ह निघून गेलं। मग आता खाली 1 2 3 शून्य कटले, वरील 1 2 3 शून्य कटले, मग राहतात बघा 200 गुणिला 10 गुणिला 25 आणि छेदात येतात 44। म्हणून 200 गुणिला 10 गुणिला 25 आणि छेदात 44। मग त्याला 2 ने लहान रूप देऊया, बघा 2 ने लहान रूप देऊया। मग खाली बे दुने 4 बे दुने 4, वरती बे 1 बे 0 0 बे 0 0, पुन्हा याला 2 ने लहान रूप देऊया, बघा बे 1 बे 5 10। मग समोर राहते बघा 100 गुणिला 5 गुणिला 25 आणि छेदात आहेत बघा 11। मग त्याचा गुणाकार करून घेऊया, बघा 25 5 125 गुणिला 1 म्हणजे 125 आणि वरती 2 शून्य ठेवूया, मग भागीला 11। म्हणून 11 ने आता भाग देऊया, बघा 11 1 11 कटले, 11 1 11 11 1 11 म्हणजे 12 मधून 11 गेले, खाली राहतो बघा 1, या 1 वरती वरील समोरील अंक 5 आला झाले 15, पुन्हा 11 1 11 15 मधून 11 गेले, खाली राहतात 4, समोरील एक अंक आला 0 झाले 40, मग 11 3 33, 40 मधून 33 गेले, खाली राहतात 7, समोरील अंक आला 0 झाले 70, मग 11 सक 66, 70 मधून 66 गेले, बाकी राहतात 4, मग बाकी अंशस्थानी छेद 11 म्हणजे 1136.4/11, म्हणजे त्या संख्येच्या मूळ संख्येच्या 25% उत्तर काय ते बघा 1136.4/11 उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येते। नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकार समोरील 7वा हा प्रकार आपण उद्याला घेऊया, आज या ठिकाणी थांबूया। पण जर विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे समजत असेल आणि तुमच्या भविष्यासाठी येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर मला प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी चांगल्या प्रकारे तुम्हाला समोरही अशाच प्रकारे ही गणिताची सिरीज शिकवेल। आणि जर तुम्ही चॅनलवरती पाहताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून ह्यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल आणि तो व्हिडिओ तुमचा चुकणार नाही। तर सोबतच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। बाकी राहिलेला भाग आपण समोरील लेक्चरमध्ये घेऊया। धन्यवाद।